हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. डॉक्टर सुनील इनामदार यांनी संग्रहित केलेली एक महत्त्वाची माहिती खास आपल्यासाठी. पंढरीच्या वारीचा इतिहास काय त्याविषयी आज जाणून घेऊया. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीही चुकवू नये ही वारकऱ्यांची भावना असते. अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ, तळमळ. कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना मनाला सतत साथ घालत असते. वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे ही वारी अर्धवट सोडण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला. घटना होती इसवी सन 1508 ते 1511 दरम्यानची. विजयनगरच्या साम्राज्याच्या राजानं पंढरपुराच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी म्हणजे सध्याचं हंपी इथं नेली. आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले, परंतु ज्याच्या दर्शनासाठी इथे आपण आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेच जण आलाप करू लागले. परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचं काय चालणार. सर्व भाविकांनी पांडुरंगांचे निस्सीम भक्त श्रीमंत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली. भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच. त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करत ते हंपीला पोहोचले. एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यानंतर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहरी मूर्ती विराजमान होती. दरवाजाला स्पर्श करताच कुलूप गळाली. सैनिकांना आपोआप झोप लागली. भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले. म्हटले, देवा, अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहतायत आणि तू इथे आलायस. तुला इथे सर्व राजोपचार प्राप्त होतील, परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुकशील. चल माझ्या समवेत. दोघांचा हा असा संवाद झाल्यानंतर भगवंतानं आपल्या गळ्यातले तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला आणि त्याचबरोबरीने नवरत्नांचा एक घारही त्यांच्या गळ्यात घातला. भानुदास महाराज बाहेर पडले. परिस्थिती पूर्ववत झाली. नेहमीप्रमाणे सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झालाय. शोधाशोध सुरू झाली. राजानं फरमान सोडलं की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा. पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नानसंध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेल्या नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेनं राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचं नियोजन झालं. परंतु चमत्कार झाला. कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे झाले विठोबाचे. सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत पोहोचली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाला तर तिथे एक क्षणभरही थांबायचं नाही याप्रमाणे पांडुरंगानं अंगुष्ठ एवढं रूप धारण केलं आणि संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली. दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला. वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना. पुंडलिक वरदा हार विठ्ठल या गजरानं पंढरी दुमदुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले. पुष्पवृष्टी झाली. स्थानिकांनी सडासारवण केलं. सुवासिनींनी पायघड्या घातल्या, ओवाळलं. वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगानं आपलं मूळ रूप धारण केलं. पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा. पांडुरंगानं पुन्हा बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगानं भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी 2 वर दिले. पहिला म्हणजे तुझ्या वंशात मी जन्म घेईन आणि तू अखंड माझ्या जवळच असशील. त्याचप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी, त्यांचे पुत्र सूर्यनारायण आणि त्यांचे पुत्र म्हणजे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज होय. अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतू होय.
दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडलं की 4 खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडलं की 16 खांबांचा मंडप लागतो. त्यास 16 खांबी मंडप असं संबोधण्यात येतं. त्याच्या डाव्याच हाताला पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध 14 या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेनं त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदीद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसंच या तिथीचं स्मरण करून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो. संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचं फळ म्हणजे आज पांडुरंगाचं दर्शन आपणास पंढरीत होतंय. म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो. नसता हंपीची वारी करावी लागली असती. संत ज्ञानेश्वराधिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिलाय तो गाता आला नसता. संत एकनाथ, संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते. धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची ती भक्ती की ज्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेत आहोत. आजही ज्या ठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगाची स्थापना केली होती त्याच ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीये. तिथे एक फक्त खाच दिसते की ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.